पवित्र देवाच्या नावाला धन्यवाद. आज पुन्हा एकदा त्या परमेश्वराने प्रभूचे अभिषिक्त सेवक घोडके पाळक साहेब यांच्या समवेत त्याच्या चरणाजवळ येण्यासाठी सुंदर अशी संधी दिली. त्याबद्दल मी देवाला मान, महिमा, सन्मान आणि गौरव देतो. त्यांच्या मागच्या साक्षीला देखील जे आपण भरभरून प्रतिसाद दिला, अनेकांच्या जीवनामध्ये त्या साक्षीद्वारे देवाने केलेलं काम एक अद्भुत कार्य करणारं ठरलं, अनेकांच्या जीवनाला ऊर्जा देणारं ठरलं, अनेकांच्या जीवनामध्ये एक मजबूत विश्वास निर्माण करणारं ठरलं. त्याबद्दल मी देवाच्या नावाला धन्यवाद देतो. आज देखील ते आमच्यामध्ये उपलब्ध आहेत, त्यासाठी प्रभूचे आपण आभार मानूया. विशेष करून प्रभू येशू किंवा देव मनुष्याला वेगवेगळ्या माध्यमातून भेटतो. परमेश्वराचा अनुभव जीवनामध्ये असणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ज्यावेळेस अनुभव जीवनात येतो ना, तो अनुभव मनुष्याचं जीवन परावर्तित करतो, तो अनुभव मनुष्याचं जीवन बदलतो. आणि म्हणून काही सेवकांच्या जीवनामध्ये, जसं प्रभूचे अभिषिक्त सेवक डॉक्टर पॉल योंगी चो हे एका मोठ्या आजाराने त्रस्त होते, आणि ज्यावेळेस मंडळीतल्या एका मुलीने त्यांच्यासाठी प्रार्थना केली, त्या प्रार्थनेद्वारे देवाने त्या सेवकांना आरोग्य दिलं. आणि त्या आरोग्याच्या द्वारे, त्या अनुभवाच्या द्वारे त्यांनी ख्रिस्तावर विश्वास ठेवला, आणि त्यांचं जीवन अगणित लोकांसाठी आशीर्वादाचं कारण झालं. आज जगातल्या सर्वात मोठ्या मंडळीचे पाळक डॉक्टर पॉल योंगी चो हे होते. आणि म्हणून आम्ही पाहतो, तसंच देवाचे दुसरे महान अभिषिक्त सेवक ज्यांनी आफ्रिका खंड प्रभू येशूच्या सुवार्तेने देवाच्या राज्यासाठी जिंकला, अगणित आत्मे त्यांच्या सेवा कार्याकरवी देवाच्या राज्यामध्ये आले, असंख्य चमत्कार त्यांनी अनुभवले. अगणित जादूटोणा करणाऱ्यांनी आपली पुस्तकं जमा करून जाळून टाकली, कारण त्यांच्याद्वारे देवाने जे चिन्ह चमत्कार केले होते ते अलौकिक होते. परंतु त्यांचे कुटुंबाचा इतिहास जर पाहिला तर त्यांच्या कुटुंबातले त्यांचे आजोबा हे आजाराने त्रस्त होते, अंथरुणाला खिळलेले होते. परंतु एक सेवक त्यांच्या घरी गेला, आणि त्या सेवकाने त्यांच्या कुटुंबात त्यांच्या त्या आजारी व्यक्तीसाठी प्रार्थना केली, आणि त्याच दिवशी देवाने त्यांना आरोग्य दिलं. तो अनुभव या कुटुंबाचं जीवन बदलणारा झाला. म्हणून देव चमत्काराद्वारे आपल्या जीवनात कार्य करतो, देव दर्शनाद्वारे आपल्याला भेटतो, आणि अनुभव जो जीवनामध्ये परमेश्वर देतो ते देखील देवाच्या एका भेटीचं किंवा अनुभवाचं स्वरूप ते आहे. म्हणून विशेष करून पाळक साहेबांची साक्ष अगणित लोकांनी आत्तापर्यंत पाहिलेली आहे, अगणित लोकांनी आत्तापर्यंत ऐकलेली आहे. आणि ती साक्ष एवढी अलौकिक आहे की देव कुठल्या लेवलवर जाऊन अद्भुत चमत्कार आमच्या जीवनामध्ये करू शकतो, त्याचं सर्वात मोठं उदाहरण पाळक साहेबांचं जीवन आहे. आणि म्हणून विशेष करून आज ते आमच्यामध्ये हजर आहे, ते यासाठी की त्यांचा अनुभव ते शेअर करतील. त्याच्या जीवनामध्ये देवाने कसं कार्य केलं, कसं आरोग्य दिलं, कसं दर्शन त्यांना दिलं, त्याविषयी नक्कीच सांगतील. पाळक साहेब, विशेष करून प्रेज द लॉर्ड, प्रभूमध्ये तुमचं स्वागत. तुमच्या जीवनामध्ये जो अलौकिक अनुभव आला, तुम्हाला प्रभूने आरोग्य दिलं, आणि ते असंख्य लोकांपर्यंत तुमची साक्ष ऑलरेडी गेलेली आहे, तर त्याबद्दल अनेक दर्शक, अनेक जण पाहणारे, त्यांना अपेक्षा आहे तुमची विस्तृत साक्ष ऐकण्याची. अनेकदा मीटिंगमध्ये त्या प्रमाणामध्ये बोललं जात नाही, परंतु आज तुमची साक्ष सांगा, जेणेकरून अनेकांच्या विश्वासाला मजबूती येईल, आणि अनेकांना ऊर्जा देखील मिळेल. ज्या आजारपणामध्ये त्यांना आशा मिळेल की देव कुठल्या लेवलवर काम करतो. तुमचा अनुभव तुम्ही शेअर करू शकता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. माझं नाव पास्टर विश्वास घोडके, आणि खरोखर मी देवाचा आभार मानतो की देवाने आजपर्यंत मला या पृथ्वीवरती जिवंत ठेवलं. हे खरोखर देवाची महान दया माझ्यावर आहे. कारण देवाचं वचन सांगतं, विलापगीत 3ऱ्या अध्यायामध्ये देवाने सांगितलं, देवाचं वचन सांगतं की आम्ही भस्म झालो नाही. ही परमेश्वराची दया होई, त्याच्या करुणेमध्ये खंड पडत नाही, ती रोज सकाळी नवी होते. कारण परमेश्वरा तुझी सत्यता थोर आहे,
आणि खरोखर परमेश्वराची जी सत्यता आहे ती थोर आहे. कारण 2012 हे वर्ष जे होतं ते माझ्यासाठी एकदम भीतीदायक आणि विशेष करून की आशाहीन असं वर्ष माझ्यासाठी होतं. कारण त्या वर्षी जे मी त्या पिढीमधून चाललो होतो, कॅन्सरच्या पिढीमधून चाललो होतो, आणि ज्यावेळेस पहिल्या सुरुवातीला मी साक्षी दिलेली आहे, अनेक ठिकाणी माझी साक्ष दिलेली आहेत, आणि खरोखर की परमेश्वराची जी सत्यता आहे ती सत्यता खरोखर युगानुयुग सत्यता आहे की देव जे बोलतो ते आपल्या जीवनामध्ये होतं. परंतु आपण देवाच्या शब्दावर विश्वास ठेवला पाहिजे. कारण 2012 वर्षामध्ये ज्यावेळेस मी आजारी होतो, कॅन्सरचा ज्यावेळेस रिपोर्ट आले ते माझे 4 स्टेज कॅन्सरचे रिपोर्ट आले, आणि डॉक्टरने सांगितले की आता तुझं जे जीवन आहे ते संपलेलं आहे. तुझं या बोतलावरचं जीवन जे आहे ते फक्त 10 ते 15 दिवसाचं आहे फक्त, आणि तू 10 ते 15 दिवस तू जगू शकतो. तुझी काय जगामधली जी इच्छा अपूर्ण असेल ती पूर्ण करून घे. तुला जर काही असं वाटत असेल की मला ह्या गोष्टी करायच्या तर कर, कारण तू या बोतलावरती फक्त 15 दिवसाचा सोबती आहेस. तर मी म्हणलं डॉक्टर साहेब मी असं काही गोष्टी आता काय करणार आहे. म्हणलं सगळ्या गोष्टी तर माझ्या पूर्ण झालेल्याच आहेत, परंतु देवाची जी इच्छा माझ्या जीवनामध्ये असेल ती देवाने पूर्ण करावी अशी माझी इच्छा आहे. आणि खरोखर की डॉक्टरांनी त्यावेळेसही सांगितलं होतं मला की तुझ्यावर उपचार होणार नाहीत, उपचार करूनही उपयोग होणार नाही, कारण तुझा जो कॅन्सर ह्या पूर्ण शरीरामध्ये पसरलेला आहे, पूर्ण छातीमध्ये आहे, पूर्ण तुझ्या लिव्हरपर्यंत कॅन्सर गेलेला आहे, आणि म्हणून औषधाचा काही इफेक्टही होणार नाही. परंतु मी डॉक्टर साहेबांना विनंती केली की डॉक्टर साहेब माझे जे लेकरं आहेत ते 3 लेकरं आहेत, आणि 3 लेकरं जे आहेत ते लहान लेकरं आहेत. जर त्यांच्याकडे पाहून जर माझ्यावर काय ट्रीटमेंट करता येत असेल तर करा. परंतु डॉक्टरांनी मला त्यावेळेस केला, परंतु मी त्यांना थोडं विनंती केल्यानंतर मग त्यांनी एक मीटिंग घेतली त्या हॉस्पिटलमध्ये, टाटा हॉस्पिटलमध्ये, टाटा मेमोरियल हॉस्पिटल जे परेलला आहे त्या ठिकाणी त्यांनी मीटिंग घेतली, आणि त्यांनी सांगितलं बाबा आम्ही तुझ्यावर इलाज करू, परंतु आम्ही तुझी गॅरंटी देऊ शकत नाही, कारण आम्हाला वाटत नाही की तू या ट्रीटमेंट केल्यानंतरही तू वाचशील असं आमचं हे नाही आहे. पण आम्ही तू म्हणतो आम्हाला विनंती केलेली आहे तर आम्ही त्या गोष्टी ऐकतो आणि आम्ही तुझ्यावर ट्रीटमेंट द्यायला चालू करतो. आणि ज्यावेळेस त्यांनी होकार दिला आणि त्यांनी सांगितलं मला की तुझी ब्रोन मेरोची टेस्ट करावं लागेल. आता मला माहीत नव्हतं की ब्रोन मेरो म्हणजे काय आहे, परंतु ज्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की तुझी ब्रोन मेरो टेस्ट या दिवशी होईल, त्या तारखेला मी गेलो. मला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं आणि त्या ऑपरेशन थिएटरच्या टेबलावर टाकण्यात आलं, भूल दिली, सगळ्या गोष्टी केल्या, आणि माझ्या ज्यावेळेस मागच्या हाडामध्ये, पाठीच्या हाडामध्ये, माकड हाडाजवळ त्यावेळेस सुई घालण्यात आली, आणि त्या सुई ड्रिलची सुई होती, आणि ते हाडाचा काहीतरी पीस काढून घेणार होते. आणि ज्यावेळेस त्यांनी ते सुई माझ्या ह्याच्यामध्ये घातली त्यावेळेस मी मोठ्याने ओरडलो, किंचाळलो, आणि मला असं वाटलं की माझे खाली पाय कोणते तोडले, इतके मी मोठ्याने ओरडलो. आणि मला त्या वेदना ज्या होत्या त्या असह्य अशा वेदना, अतिशय भयानक वेदना. आणि ज्यावेळेस त्या वेदना मी सहन करू शकलो नाही त्यावेळेस एक तर अंगात ताकद नव्हती, तापेमुळे माझं शरीर जे होतं पूर्ण क्षीण झालं होतं, उठायला ताकद नव्हती, चालायला ताकद नव्हती, फिरायलाही ताकद नव्हती, बोलायलाही ताकद नव्हती. आणि अशा वेळेमध्ये ज्यावेळेस ती सुई माझ्या ड्रिल सुई ज्यावेळेस माझ्या हाडामध्ये पोहोचली त्यावेळेस मला भरपूर वेदना झाल्या. परंतु त्या वेदना अशा होत्या की त्यावेळेस मला खरोखर प्रभू येशूला क्रूसावर ज्या वेदना झाल्या त्या वेदनाची आठवण मला त्या ठिकाणी झाली. आणि त्यावेळेस मी प्रभू येशूला म्हणलो की खरोखर प्रभू येशू की तो आमच्यासाठी खरोखर किती हाल सहन केलेले आहेत, किती वेदना सहन केलेल्या आहेत, किती आमच्यासाठी आमचं तारण व्हावं किंवा आम्हाला चांगलं जीवन मिळावं, आम्ही सार्वकालिक जीवनामध्ये यावं, आम्ही स्वर्गाचे वतनदार व्हावं, म्हणून यासाठी प्रभू येशू खरोखर आमच्यासाठी ज्या वेदना तो सहन केल्या त्या वेदनांचा मी आज या ठिकाणी मला आठवण झालेली आहे की खरोखर तुझ्या हातापायामध्ये कुऱ्हाडी खिळे मारण्यात आले. जर तू कुऱ्हाडी खिळे तू हातापायामध्ये सहन केले, आज मी एक सुई
माझ्या कमरेमध्ये मला भूल दिलेली असतानाही सुद्धा एक सुई ज्यावेळेस माझ्या हाडामध्ये घातली, ती वेदना मला सहन झाली नाही. परंतु प्रभू मला त्यावेळेस कळालं की ज्यावेळेस तुला क्रुसावर दिलं, ज्यावेळेस तुझ्या हातापायामध्ये ज्यावेळेस खिळे ठोकण्यात आले, खरोखर तुझ्या डोक्यामध्ये काट्यांचा मुकुट घालण्यात आला, तुझ्या अंगावर चपकाचे फटके मारण्यात आले, त्यावेळेस तुला किती वेदना झाल्या असतील. खूपच त्रास झाला. आणि खरोखर त्या वेदनांची आठवण मला त्या ऑपरेशन थिएटरमध्ये झाली. परंतु मी देवाला धन्यवाद देतो की देवाने मला त्या गोष्टीची जाणीव त्या ठिकाणी दिली. आणि ती वेदना जी आहे ती खरोखर प्रभूला काय वेदना झाल्या हे मला त्या ऑपरेशन थिएटरमध्ये कळालं. परंतु मी खरोखर देवाचे आभार मानतो की ज्यावेळेस ती ब्रोन मॅरोची टेस्ट झाली, त्यावेळेस ती टेस्ट माझी नॉर्मल आली. Praise the Lord. आणि खरोखर त्यावेळेस डॉक्टर सांगितलं की आता मी तुझ्यावर इलाज करू शकतो, तुला केमो देऊ शकतो. हो. आणि मी खरोखर देवाचे आभार मानतो की त्या ठिकाणी मला केमो देण्यात आले. पण तो सुरुवातीला ज्यावेळेस केमोची तारीख ठरली त्याच्या अगोदर माझ्या नातेवाईकांच्या सह्या, माझी सही, माझ्या भावाची सही, माझ्या मेवण्यांची सही त्या ठिकाणी घेण्यात आली. हो. की आम्ही याच्यावर इलाज करतो, परंतु आम्ही याला गॅरंटी देऊ शकत नाही. हो. परंतु मी त्याच वेळी डॉक्टरांना सांगितलं होतं की डॉक्टर तुम्ही गॅरंटी द्या, अगर नाही द्या. डॉक्टर मला म्हणले होते की आम्ही फक्त 50% तुझ्यासाठी प्रयत्न करतो, गॅरंटी देत नाही 50%. परंतु मी त्याच वेळेस त्यांना सांगितलं होतं की डॉक्टर तुमची 50%ची गॅरंटी असली तर 50% माझ्या प्रभू येशूचे 100% मी बरा होणार आहे. Praise the Lord. आणि त्या ठिकाणी मी त्यांना होकार दिला. आमच्या सह्या घेण्यात आले आणि माझ्यावर ट्रीटमेंट चालू करण्यात आली. केमोची तारीख ठरली. मला केमोसाठी हॉस्पिटलमध्ये बोलावण्यात आलं. मला त्या ठिकाणी ॲडमिट करण्यात आले केमो देण्यासाठी. आणि माझी केमोची बॅटली समोर आली. मला तिथं बिछाणावर करण्यात आलं, टाकण्यात आलं, झोपवण्यात आलं. आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस ज्या सिस्टर होत्या त्यांनी मला सुई जोडायला चालू केली सलाईन सोडण्यासाठी. परंतु मी त्या ठिकाणी सिस्टरांना विनंती केली, म्हणलं सिस्टर 2 मिनटं म्हणलं. तर म्हणलं काय आहे? तर म्हणलं 2 मिनटं अशासाठी की मला पहिली प्रार्थना करू द्या. आणि त्यांनी होकार दिला. ते म्हणजे ठीक आहे, काही हरकत नाही, प्रार्थना तू करू शकतो. आणि मी ज्यावेळेस ते जी माझी केमोचं औषधची बाटली जी होती त्या बाटलीवर मी हात ठेवला आणि प्रार्थना अशी केली की प्रभू येशू तुझं वचन मला सांगतं की प्रभू येशूचं रक्त आम्हाला सर्व पापापासून शुद्ध करतं. तर प्रभू येशू हे केमोचं औषध नाही, हे केमोचं औषध नाही, पण हे तुझं पवित्र रक्त आहे. आज मी माझ्या शरीरामध्ये मी ते स्वीकारत आहे. आज मी औषध म्हणून नाही, पण तुझं पवित्र रक्त मला आज माझ्या ह्या कॅन्सरपासून शुद्ध करणार आहे. आणि मी औषध म्हणून नाही, तर तुझं पवित्र रक्त म्हणून मी माझ्या शरीरामध्ये मी काय करत आहे, स्वीकारत आहे. आणि प्रार्थना केली आणि देवाचं नाव घेतलं आणि सिस्टरना म्हणलं चालू करा. हालेलुया. आणि त्यावेळेस पाहतो की बरेचसे सिस्टर वगैरे त्या ठिकाणी माझे हे घेत असताना ते सारखं त्यांचं माझ्याकडे लक्ष होतं. का लक्ष होतं? कारण अगोदरच सांगितलं होतं हा पहिले 1-2 केमो द्यायच्या वेळेसच हा एखाद्या वेळेस जाऊ शकतो, हा मरू शकतो, त्याचा मृत्यू होऊ शकतो. कारण पूर्ण हा शरीरामध्ये पण अशक्त आहे आणि याच्या आजारामध्ये हे पूर्ण जे हे झालेलं आहे, पूर्ण आजार हा कॅन्सर याच्या शरीरामध्ये स्प्रेड झालेला आहे. त्याच्यामुळे हा जगू शकत नाही हे त्यांना वाटत होतं. परंतु मी देवाला धन्यवाद देतो की माझ्या अशक्तपणात देवाची शक्ती मला पूर्णतेस नेली. कारण प्रभू येशूचं वचन आपल्याला सांगतं की क्रांतिकाराच्या पुस्तकामध्ये सांगतं देवाचं वचन की तुझ्या अशक्तपणात माझी शक्ती पूर्णतेस नेते, कारण माझी कृपा तुला पुरेशी आहे. आणि खरोखर त्यावेळेस प्रभू येशूने त्याची शक्ती माझ्यामध्ये ओतली, ती कृपा मला पुरवली. आणि खरोखर आज देवाने खरोखर ज्या 8 केमो मला डॉक्टरांनी सांगितल्या होत्या त्या 8 केमो पूर्ण करण्याचं सामर्थ्य देवाने मला दिलं, ती शक्ती मला पुरवली. 8 केमो 19 रेडिएशन माझे झाले. प्रेज गॉड. परंतु देवाने खरोखर त्या सर्व गोष्टीमधून माझा सांभाळ केला. सर्व ज्या माझ्या वाहिन्यात, रक्तवाहिन्या आहेत, शरीरातल्या ज्या वाहिन्या आहेत, ज्या वाहिन्यामधून ते औषध केलं असेल, खरोखर
देवाने प्रत्येक वाहिनीचा ताबा माझा घेतला, माझ्या शरीराचा ताबा घेतला. कारण डॉक्टरांनी मला साईड इफेक्ट सांगितले होते की तुझ्या डोक्यावरची केस जातील, डोळ्याने तुला कमी दिसल, कानाने ऐकता येणार नाही, बहिरेपण येऊ शकतं, व्यंधत्व येऊ शकतं, बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत की मला डॉक्टरांनी सांगितल्या होत्या. परंतु मी देवाला धन्यवाद देतो की असा कुठल्याही प्रकारचा इफेक्ट माझ्या शरीरावर झाला नाही. आजही मी न चष्मा लावता बायबल वाचू शकतो. आज मी कमीत कमी नाही म्हणलं तरी मी आज तासोन तास प्रार्थना करू शकतो. आणि विशेष करून ज्या ज्या डॉक्टरांनी मला इफेक्ट सांगितले होते त्याचा कुठलाही परिणाम माझ्यावर झाला नाही, परंतु देवाने त्याची शक्ती मला पुरवली. याबद्दल मी देवाच्या नावाला मी धन्यवाद देतो. परंतु या ठिकाणीच या सर्व गोष्टी संपल्या असं नाही आहे. परंतु ज्यावेळेस माझे 4 केमो झाले होते तर पूर्ण शरीर जे आहे ते माझं पूर्ण शरीर गळून गेल्यासारखं झालं. त्यानंतर मला एक कप उचलायचं म्हणलं तरी तेवढी ताकद नव्हती, एक पाण्याचा ग्लास भरून प्यायचं म्हणलं तरी मला ताकद नव्हती. मला दुसऱ्याच्या हाताने चमच्याने दुसरा ज्यावेळेस पाजल त्यावेळेस मला ते खाण्यासाठी पिण्यासाठी ताकद लागत होती. दुसऱ्याच्या शक्तीवर माझं सगळं आजारपण अवलंबून झाल्यासारखं झालं होतं. आणि 4थ्या केमोच्या वेळेस रात्री झोपलेलो असताना प्रभू येशूने मला स्वतः दर्शन दिलं. प्रभू येशूचा आवाज माझ्या कानावर आला आणि प्रभू येशू म्हटला की विश्वास ओठ. आणि ज्यावेळेस मी तो आवाज ऐकला मी पाहिलं, चौकडे पाहिलं तर कोणीच नाही. माझ्या शेजारी खिडकी होती, त्या खिडकीमध्ये मी पाहिलं, खिडकीतही कोणी नाही. आणि परत आवाज आला विश्वास ओठ. आणि मी उठलो आणि मी म्हटलं की हा आवाज आहे हा माझ्या प्रभू येशूचा आवाज आहे. मी तो आवाज ओळखला आणि मी म्हटलं प्रभू येशूला, म्हटलं प्रभू येशू मला बिछाण्यावर स्वतःला उठता येत नाही, माझ्या मानेखाली कोणाला तरी हात घालावं लागतं, मानेखाली हात घालून मला कोणाला तरी उठून बसवावं लागतं. आज माझ्याजवळ आता कोणीही माझ्याजवळ नाही, मला उठता येत नाही. परंतु मी तसाच पालथा पडलो आणि प्रभू येशूला म्हणलं प्रभू येशू तुला काय बोलायचे ते बोल, माझ्या सांगते, मी ऐकायला तयार आहे, तू बोल, तुझा दास ऐकत आहे. आणि खरोखर त्यावेळेस प्रभू येशू म्हटला की विश्वास तू जे आहे आज कॅन्सरने मरत आहे, हा कॅन्सर माझ्या सामर्थ्यापेक्षा मोठा नाही तर माझं सामर्थ्य या कॅन्सरपेक्षाही मोठं आहे. ओठ आणि माझ्या नावाचं गौरव कर, कारण हा आजार मी तुला मरणासाठी नाही माझ्या गौरवासाठी दिलेला आहे. आणि खरोखर देवाच्या नावाला मी धन्यवाद देतो की प्रभू येशूने त्यावेळेस मला दर्शन दिलं. आणि प्रभू येशू म्हणला तू आता मरणार नाहीस, तू उठणार आहेस, तू माझं गौरव करणार आहेस, तू उठ आणि माझं गौरव कर. आज जो कॅन्सर तुझ्या जीवनामध्ये आहे असे अनेक कॅन्सर या भूतलावर आहेत. आज अनेकांना हा त्रास आहे, अनेक जण त्रासामध्ये चाललेला आहे, अनेक जण पिढेमध्ये चाललेला आहे, अनेक जण अशा वाईट अवस्थेमधून चाललेला आहे, वाईट परिस्थितीमधून चाललेला आहे. ओठ माझं काम कोण करेल, ओठ आणि माझं काम कर, ओठ आणि माझं काम कर. आणि प्रभू येशूला मी त्यावेळेस अभिवचन दिलं की प्रभू येशू जर तू मला जीवन देतो इथून पुढचं जीवन मी तुझ्या कार्यासाठी मी खर्च करतो. कारण मी त्याच्या अगोदर आजारी पडण्याच्या अगोदर मी पुन्हा या ठिकाणी एका चांगल्या कंपनीमध्ये काम करत असताना खरोखर सगळ्या कंपनीची जबाबदारी माझ्यावर होती, तीही मी चांगल्या रीतीने पार पाडत होतो. आणि मालकांचाही माझ्यावर विश्वास होता, कंपनीचाही विश्वास होता, सर्वजण माझ्यावर विश्वास ठेवून सगळ्या गोष्टी चाललेल्या होत्या. आणि खरोखर मी देवाच्या नावाला धन्यवाद देतो की त्यांची इच्छा मला सोडण्याची नव्हती, परंतु देवाची इच्छा होती की मी त्याचं काम करावं. आणि खरोखर की देवाने मला विश्वासयोग्य समजून त्याच्या सेवेमध्ये मला पाचारण केलं की देवाने माझ्यावर टाकलेला विश्वास. आणि खरोखर त्या विश्वासाच्याद्वारे मी देवाच्या सेवेमध्ये कृपेमध्ये वाढत गेलो. आणि खरोखर की आज 2026 वर्ष आहे, परंतु या ठिकाणी जे पाहतो आपण की 14 वर्ष झालेले आहे की देवाने मला चांगलं नवं जीवन दिलेलं आहे. परंतु या गोष्टी ज्या आहेत की ज्यावेळेस मला प्रभू येशूने दर्शन दिलं त्याच ठिकाणी मी थांबलो नाही. तर माझी एक त्या दिवसापासून एक आशा निर्माण झाली की खरोखर मला आता उठल्यानंतर देवाचं काम करायचं आहे, खरोखर मला आता देवाचं काम चालू करायचं आहे, खरोखर देव आता माझ्या संगती बोललेला आहे तर मी काम करणार आहे.
माझ्या आईलाही मी त्यावेळेस सांगितलं होतं की आई आता मी मरणार नाही, मी जगणार आहे, प्रेज लॉर्ड, आमेन. मी उठणार आहे आणि मी देवाचं काम करणार आहे. आईला वाटलं की आता याचं मरण जवळ आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा काहीतरी प्रमाद भरत आहे. ती म्हणली हा बाळा तुला देवाचंच काम करायचं आहे, तू बरा हो आणि देवाचं काम कर. तिला हे माहीत नव्हतं की देव माझ्या संगती बोललेला आहे आणि खरोखर बोललेला आहे. त्याच दिवशी तिला पाठव मी सांगत होतो की आई इथून पुढे तू मला चेक करू नको, कारण माझी आई मी झोपल्यानंतर रात्री 1 वाजता 2 वाजता उठायची, मला चेक करायची माझा श्वास चालू आहे का, माझे छातीचे ठोके मोजायची, माझ्या छातीला कान लावायची की ठोक्यांचा आवाज येतोय का. आणि मला त्या सगळ्या गोष्टी जाणवत होतो, कारण तिला वाटत होतं जर डॉक्टरांनी सांगितलंय की हा मरणार आहे तर हा कधीही रात्रीतून मरू शकतो असं तिला वाटत होतं. परंतु त्या ठिकाणी खरोखर प्रभू येशूने मला चांगलं आरोग्य दिलं. त्या दिवसापासून देवाच्या शब्दावर मी विश्वास ठेवला आणि मी माझ्या कानामध्ये तो आवाज सारखा घुमत होतो की विश्वास, तू मरणार नाही, तू जगणार आहे. Praise the Lord. कारण हा आजार मरणासाठी नाही, माझ्या गौरवासाठी आहे. आणि खरोखर मी सतत देवाकडे प्रार्थना करत होतो की देवा जर मला तू जीवन देत आहेस तर खरोखर माझ्या या पुढच्या आयुष्याचा सर्व आयुष्याचा उपयोग खरोखर तुझ्या कार्यासाठी होऊ दे. आणि देव खरोखर विश्वसनीय देव आहे. देवाचा शब्द बदलत नाही. हा प्रेज लॉर्ड. किंवा देव काय माणूस नाही की त्याने आपल्याशी लबाडी करावी. देव सत्य आहे, जो बोलतो ते करतो. आणि खरोखर त्या दिवसापासून तर आजपर्यंत देवाने मला खरोखर चांगल्या रीतीने आरोग्य दिलेलं आहे. परंतु सेवा करताना बऱ्याचशा अडचणीला तोंड द्यावं लागतं. बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत की आपल्याला प्रत्येक गोष्टीला सामना करावा लागतो. परंतु त्या गोष्टीमध्ये आपण देव जो बोललेला आहे, आपलं जे दर्शन आहे त्या दर्शनाकडे आपण खरोखर लक्ष द्यावं लागतं. आणि खरोखर देव कुठल्याही गोष्टीची कमी पडू देत नाही. हा माझा जो आहे की हा 14 वर्षातला अनुभव आहे की देवाने खरोखर मला आशीर्वादित केलेला आहे. माझ्याद्वारे अनेक कुटुंब ते आशीर्वादित झालेले आहेत. अनेकांना देवा ख्रिस्ताची स्वार्थ मी सांगितलेले आहे. अनेक जण ख्रिस्ताच्या स्वार्थेमध्ये मी आणलेले आहेत. अनेकांचा विश्वास जो आहे तो आज देवावरचा विश्वास वाढत आहे. माझ्या साक्षीकडे पाहून, माझ्या ज्या कार्याकडे पाहून खरोखर देव किती सामर्थ्याने भरलेला आहे. अनेक लोक त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवत आहेत. आज अनेक लोक प्रभू येशूवर विश्वास ठेवत आहेत. हे एकच आहे की खरोखर तो जगाचा तारणारा आहे. प्रभू येशू जगाचा तारणारा आहे आणि प्रत्येकाचा वैयक्तिक तारणारा आहे. म्हणून आज संडे आपल्याला की आज सर्व गोष्टी विकत मिळत आहेत. आज आपण पाहिलं तर पहिल्या काळामध्ये पाणीसुद्धा विकत मिळत होतं, परंतु आज पाणी फुकट मिळत होतं. परंतु आजच्या परिस्थितीमध्ये पाणीसुद्धा आपल्याला विकत घ्यावं लागतंय. परंतु आता जगामध्ये सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी आपल्याला विकत घ्याव्या लागत आहेत. फक्त एकच गोष्ट मोफत मिळत आहे, ती म्हणजे प्रभू येशूकडून होणारं तारण. आणि ते तारण आपल्याला आतापर्यंत मोफत मिळत आहे. तर खरोखर आपण या संधीचा उपयोग करून घ्यावा की खरोखर देवाने जसं माझ्या जीवनामध्ये कार्य केलेलं आहे तसं देव तुमच्याही जीवनामध्ये कार्य करेल. आज खरोखर आज तुम्हाला आशा नसली तरी परंतु प्रभू येशूवर तुम्ही आशा ठेवा. तो आशापूर्ती करणारा देव आहे आणि नक्की तुमची आशा पूर्ण होईल. आणि देव जसं माझ्याकडून काम करून घेत आहे तसं देव तुमच्याकडूनही अधिक सामर्थ्याने कार्य करून घेईल. आमेन. पाळक साहेब, या त्रासातून तुम्ही किती वर्ष गेले? मी पैसे जवळजवळ 2012 पासून तर आज 2026 वर्ष आहे. मला आता मी जर पाहिलं तर 2014 पर्यंत मला जे आहे की गोळ्या औषधं ज्या काही होत्या ते चालू होते. परंतु आजपर्यंत मी कुठल्याही प्रकारचं औषध खात नाही, कुठल्याही प्रकारचा झाडपाला नाही, कुठल्याही प्रकारचं म्हणजे आयुर्वेदिक नाही. परंतु एक गोष्ट नक्कीच मी खातो की देवाचं वचन. प्रेज द लॉर्ड. कारण देवाचं वचन हे मला नवजीवन देतं. देवाचं वचन हे माझ्या आरोग्याला सत्व आहे, माझ्या हाडांना सत्व आहे आणि ते वचन मला आरोग्य देत आहे. महत्वाची गोष्ट, प्रभूचे महान सेवक डॉक्टर डेरेक प्रिन्स आपल्या देवाची औषधी कुपी या पुस्तकामध्ये स्वतःचा अनुभव लिहितात की ते मिलिटरीमध्ये होते
आणि ज्यावेळेस त्यांना युद्धाच्या समयामध्ये एक जखम झाली, मिलिटरी हॉस्पिटलमध्ये इलाज करून देखील ती बरी झाली नाही. परंतु एक दिवस त्यांनी यशायाचं पुस्तक वाचलं, अध्याय 53 मध्ये, त्याला बसल्या फटक्याद्वारे मला आरोग्य प्राप्त झालं म्हणून. आणि त्यांनी त्या दिवशी त्यांचा प्रार्थनेची पद्धत बदलली आणि त्या दिवसापासून त्यांनी ही कबुली द्यायला सुरुवात केली की प्रभू येशूला बसल्या फटक्याद्वारे मला आरोग्य प्राप्त झालंय, मी पूर्ण बरा आहे. आणि ते प्रार्थना ज्यावेळेस ते करायला लागले, ते त्या पुस्तकामध्ये आपला अनुभव लिहितात. त्याच्यानंतर त्यांची ती न बरी होणारी जखम बरी झाली. आत्ताही तुम्ही म्हटले की तुम्ही वचन खाता, याचा अर्थ जसं वचनामध्ये म्हटलंय, स्तोत्र संहिता 107 आणि 20 वचनामध्ये म्हटलंय, तो आपलं वचन पाठवून आम्हाला आरोग्य देतो. म्हणून खरोखर वचनामध्ये आरोग्य आहे. महत्वाची गोष्ट तुम्ही सांगितली की तुम्हाला प्रभूने दर्शन दिलं, त्याची वाणी तुम्ही ऐकली. आता पवित्र शास्त्रामध्ये याचे संदर्भ अनेक आम्हाला पाहाव्यास मिळतात. जसं पौलाने वाणी ऐकली, त्याचं दर्शनही घेतलं. त्याच्यानंतर आपण पाहतो शमूएलासाठी वाणी झाली आणि शमूएलाने देवाचं कार्य केलं. त्याच्यानंतर आम्ही पाहतो मोशेबद्दल देखील परमेश्वर बोलला त्या जळत्या झुडपाच्या त्या स्थानावर. म्हणून त्या ठिकाणी परमेश्वराने तुम्हाला पाचारण दिलं. आणि जसं तुम्ही सांगितलं, आजार मरणासाठी नव्हे तर देवाच्या गौरवासाठी आहे. आज छोट्या छोट्या आजारांनी माणसं मरत आहे, परंतु देवाने इतक्या भयानक आजारपणातून तुम्हाला बाहेर काढलं आणि वाणीद्वारे जे दर्शन प्रभूने तुम्हाला दिलं, त्याच्याद्वारे तुमचं जीवनात परमेश्वरने आरोग्य देखील दिलं. तर आज अनेक लोक आजारपण म्हटलं म्हणजे त्रासदायक आहे, नैराश्य येतं, आर्थिक अडचणी असतात आणि अनेक जण नैराश्याने खचून जातात. तर जे लोक आजारपणामध्ये आजही आहेत, भविष्यातही असणार आहे, त्या लोकांना तुम्ही काय सांगाल की देव त्यांना आरोग्य देऊ शकतो का? त्यांनी आशावादी राहावं का? त्यांनी विश्वास ठेवावं का? काय करावं त्यांनी? काय सांगाल त्यांच्यासाठी? नक्कीच, जसं मी विश्वास ठेवला तसं त्यांनी त्या देवावर विश्वास ठेवला पाहिजे. कारण जसं आपण देवाला धन्यवाद देतो, आता मी हे करत नाही, परंतु मी खरोखर सांगतो कळसाहेब की ज्यावेळेस मी आजारी होतो, मी खरोखर देवाचं वचन वाचत होतो. प्रेज लॉर्ड. आजारी असतानाही मी वचन वाचत होतो. अंगात ताप असायचा, पूर्ण शरीराला घाम यायचा, तरी मी देवाचं वचन सोडलं नाही. प्रेज द लॉर्ड. ते वचन रोज वाचत होतो मी. वचनाद्वारे माझ्या जीवनामध्ये भरपूर असं काम झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि मी देवावरची आशा कधीही सोडली नाही. आमेन. कधीही आशा सोडली नाही. कधीच आशा सोडली नाही. की मला माहित होतं की नक्कीच देव माझ्या जीवनामध्ये कार्य करेल. आमेन. की योग जसं म्हणतो, योगचं पुस्तक 23वा अध्याय त्याचं 10वं वचन, योग म्हणतो की खरोखर मी या परिस्थितीमधून ज्यावेळेस निघाल त्यावेळेस मी सोन्यासारखा चमकेल. आणि खरोखर आपण योगाच्या जीवनाविषयी पाहतो की खरोखर योगाच्या जीवनात जसा त्रास आला, परंतु त्यांनी देवाला कधी उलटून विचारलं नाही, किंवा कधी देवाच्या विरोधात गेला नाही, किंवा कधी देवाला त्यांनी शाप दिला नाही, किंवा कधी तो उलटून सुद्धा देवाचा अवेअर केला नाही. उलट तो स्वतःच्या जन्मदिवसाला तो काय करत होता, दोषी ठरवत होता. आणि खरोखर त्याच्या स्वतःच्या जन्मदिवसाला त्यांनी शाप दिला, परंतु त्यांनी देवाच्या विरुद्ध एक शब्दही काढला नाही. देवावर त्यांनी पूर्ण विश्वास ठेवला, पूर्ण भाव ठेवला. आणि खरोखर योबाच्या जीवनापासून मी बऱ्याच गोष्टी शिकलो. जसं ते पुस्तक मी वाचत गेलो की खरोखर देवाने त्याचं जीवन कसं आशीर्वादित केलं. आणि त्याच पद्धतीने मी योबाचं लक्ष, योबाचा जो प्रसंग आहे तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोर ठेवला की खरोखर की देवाला उलटून बोलण्याचा अधिकार कोणत्याही मनुष्याला नाही, पण देव आहे आणि देवावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. या गोष्टी माणसाने नक्की जाणल्या पाहिजे. कारण ज्यावेळेस आपण विश्वास ठेवतो तो विश्वास आपल्या जीवनामध्ये कार्य करतो आणि त्या विश्वासाद्वारे आपण आजारातून बरे होऊ शकतो. कारण माझा देवावरचा विश्वास कधीही कमी झाला नाही आणि तो विश्वास कमी झाला नाही म्हणून देवाने मला आरोग्यही दिलं आणि त्या विश्वासाद्वारे आज मी कार्यही करतोय. आणि देवाचा विश्वास मी कमी ठेवला नाही म्हणून देवाने त्याचं सामर्थ्य मला देव आज पुरवत आहे आणि खरोखर त्याच्या सामर्थ्याने मी आज जीवन जगत आहे. म्हणजे ज्या प्रकारे ती रक्तस्रावी स्त्री प्रभूकडे आली, तिने प्रभूला स्पर्श केला आणि प्रभू येशू त्या ठिकाणी म्हणतात की तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं आहे. म्हणून ज्यांच्याही जीवनामध्ये आजारपण आहे, जे त्रासातून जात आहे,
नैराश्य आहे, दुःख आहे, त्यांनी विश्वास करणंच गरजेचं आहे. बरोबर ना? हो, जसं हो. तुम्ही म्हटले की हो जरी तुम्ही त्रासातून जात होते, परंतु तुमच्यामध्ये एक उत्कट विश्वास होता की प्रभू मला याच्यातून बाहेर काढेल. हो आणि असं म्हटलंय की विश्वासणाऱ्यासाठी कुठलीच गोष्ट अशक्य नाही. तुमच्या आरोग्यामागे तुमचा मोठा विश्वास आहे. म्हणून या दिवसामध्ये अनेकदा लोकांचा विश्वास डळमळीत होतो. आजारपणामुळे असेल, आर्थिक अडचणीमुळे असेल, आणि ते नैराश्यात जातात अनेक जण. तर त्यांनी त्या कठीण परिस्थितीमध्ये विश्वासामध्ये कसं टिकावं, त्याच्यासाठी मार्गदर्शन करा. पहिली गोष्ट म्हणजे आता ज्यावेळेस मी ट्रीटमेंट घेत होतो मला किंवा आर्थिक बाबमध्ये तर काय माझं काही एवढी काय आर्थिक परिस्थिती एवढी हे नव्हती, परंतु देवाची कृपाच माझ्यावर होती. कारण जो काही खर्च होता तो येणारा खर्च मला कंपनी प्रोव्हाइड पुरवत होती. परंतु त्यापेक्षाही खर्चापेक्षाही मी जर म्हटलं तर देवावर माझा विश्वास भरपूर होता. कारण ज्यावेळेस माझ्या कंपनीतले लोक मला भेटायला यायचे किंवा मला विचारायचे येस. की नेमकं साहेब तुमचा आजार कोणता आहे, तर मी त्यांना हसून सांगायचं की मला कॅन्सर झाला आहे. आणि ज्यावेळेस मी हसायचं होतं ते म्हणले, लोक म्हणले अहो तुम्हाला कॅन्सर आहे साहेब. मी म्हणलं हो मला कॅन्सरच आहे. आणि मग म्हणलं मग तुम्हाला या कॅन्सरविषयी असं काही भय भीती तुम्हाला काही वाटतच नाही का? तुम्ही आम्हाला हसून सांगताय की तुम्हाला कॅन्सर झाला आहे म्हणून, आणि तुम्ही हसून सांगता या गोष्टी की कॅन्सर झाला आहे, तुम्ही या गोष्टी होत नाही का? तर मला ते मी गाणं ऐकायचो त्यावेळेस गिल यांचं, सुभाष गिलचं, आणि आपलं हे त्यांचे सहकारी अन्य स्मॉलचं, हो. की पहाडों पे हसते है मसीहा के दीवाने. प्रेज लॉर्ड, प्रेज आणि लॉर्ड. ते गाणं मी ऐकायचो की पहाडों पे हसते है मसीहा के दीवाने. आणि खरोखर की किती मोठा पहाडासारख्या जरी Yes, गोष्टी आपल्या amen. जीवनामध्ये असल्या तर त्या गोष्टीविषयी आपण सिरियस व्हायचं नाही किंवा खचून जायचं नाही. येस, आमेन. त्याच्याकडे आपण हसून बघितलं पाहिजे. कारण प्रभू येशूचं वचन सांगतं आपल्याला की तुमच्यामध्ये मोरीच्या दाण्या एवढा जरी Yes. विश्वास तुमच्यामध्ये असला आणि तुम्ही तुमच्या विश्वासाला जर म्हणला, या डोंगराला जर तुम्ही म्हटले की उपटून समुद्रात पड, तर ते होण्यासारखं आहे. येस. म्हणून किती मोठं संकट आलं, कोणतीही परिस्थिती आपल्या जरी भेडसावत असली तर प्रभू येशूवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका. तुम्ही अतूट विश्वास देवावर ठेवा. विश्वासाच्याद्वारे कार्य होत आहे. कारण माझ्या जीवनातही अशा परिस्थिती होत्या की अनेक जण मला सांगत होते, आणि ज्यावेळेस मी कंपनी सोडली त्यावेळेस मला लोक म्हणले की तुमचे लेकरं लहान आहेत, ते काय करतील, कसं काय करतील, काम सोडू नको, इतकं चांगलं काम आहे, काम सोडू नको, ह्या करू नको, त्या गोष्टी करू नको. पण मी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. माझं लक्ष फक्त देवाच्या शब्दाकडे प्रेज होतं. द लॉर्ड. आणि फक्त देवाचा शब्द ऐकला होता आणि मी देवाच्या शब्दाकडेच लक्ष देत होतो. मी त्यांना म्हणलं काही जरी झालं तरी मी आता देवाला सोडू शकत नाही. आता पूर्ण जे आहे की मला देवाच्या सेवेमध्ये करतो. येस. आणि खरोखर मी तुम्हाला खरं सांगतो की एक वेळेस अशी परिस्थिती आली माझ्या घरामध्ये की माझा एक मुलगा होता, तो लहान 1 वर्षाचाच होता, आणि नुकता त्याचा वाढदिवस पण झाला होता. त्याच्यानंतर मी आजारी पडलो होतो. पण त्याला खायला द्यायचं म्हणलं तर आमच्याकडं एक दिवस घरामध्ये काहीच नव्हतं. आणि त्याला माझी मिसेस आली आणि मला म्हटले की अहो संध्याकाळी हेच नाही, माझ्या मुलासाठी तांदूळ नाही किंवा डाळ नाही, काहीच नाही घरात. त्याला संध्याकाळी कसं आपण हे करायचंय, त्याला वरण भात करून द्यावं लागायचं आम्हाला, वरणाची पेज करून द्यावी लागायची. आणि संध्याकाळी वरणाची पेज करायला काहीच नव्हतं आमच्यामध्ये, घरामध्ये काहीच नव्हतं, काहीच नाही, भाजीपाला नाही किंवा कुठलीही गोष्ट नाही, कामच नाही, काहीच काम नाही. आणि ज्यावेळेस ती मला येऊन बोलली आणि त्यावेळेस म्हणजे आता काय करायचं, आणि मी ती सांगून गेली आणि मी खाटेवर असताना प्रार्थना केली. आणि त्यावेळेस प्रभू येशूचा आवाज माझ्या कानावर आला आणि प्रभू येशू म्हणला, तुझं लेकरू आता भुकेने व्याकुळ आहे, आता तू काय करतो बघ, घेऊन ये, त्याच्यासाठी काहीतरी कर. आणि प्रभू येशू माझ्यासाठी असं यासाठी बोलला की ज्यावेळेस मी काम करत होतो त्याच्या वेळेस 1 महिन्यापूर्वीच माझ्या एक मित्राचा, म्हणजे मी आजारी पडण्याच्या अगोदर 1 महिन्यापूर्वीच माझ्या मित्राचा म्हणजे कॅन्सरने मृत्यू झाला होता. त्यालाही 2 लहान लेकरं होतं. आणि त्यावेळेस मी असा विचार केला की माणसाला जन्म यायचं आहे, फक्त काहीतरी प्रत्येक माणूस काय करतो
काहीतरी काम करतो, लेकरा बाळांसाठी करतो आणि मरून जातो. हो. याच्या पलीकडे माणूस काहीच करू शकत बरोबर. नाही. मग मलाही तसंच करायचंय, मलाही लेकरांसाठी काम करायचंय, मलाही मारायचंय. आणि असं मी असा तो विचार केला, नाही का, फक्त लेकरांना जन्म द्यायचा, त्यांना लहानाचं मोठं करायचं आणि आपल्याला मारायचंय. याच्या व्यतिरिक्त माणसाला काहीच काम नाही. आणि म्हणून हा जो शब्द होता की हा खरोखर प्रभू येशूनं तो टिपून ठेवलेला होता. आणि मी बिछाण्यावर असताना तो मला येऊन म्हटला की कर आता तुझ्या लेकरा बाळासाठी काहीतरी कर. आज तो भुकेने व्याकुळ झालाय, त्याला डाळ नाही, पाणी नाही, काही नाही. तर त्यावेळेस मला खरोखर मी जे शब्द बोललो होतो त्या शब्दाची मला जाणीव त्या ठिकाणी झाली की मी त्यावेळेस प्रभू येशूला क्षमा मागितली. प्रभू येशू मला क्षमा कर, मी त्यावेळेस बोललो, मी चुकलोय, पण आता मी अशक्त आहे. खरोखर मी आज अशक्त आहे. आज मी काहीच करू शकत नाही. मी बिछाण्यावर उठू शकत नाही, बिछाण्यावर उठून मी बाहेरही जाऊ शकत नाही, मी फिरू शकत नाही, कोणतीच गोष्ट करू शकत नाही. तर मी माझ्या जीवनामध्ये अशक्त आहे. मी काहीच करू शकत नाही. माझी क्षमा कर की माझ्या तोंडून ते शब्द निघून गेले. पण करणारा तूच आहेस, सर्व काही पुरवठा करणारा तूच आहेस, माझ्या जीवनामध्ये बदल करणारा तूच आहेस, मला पुरवठा करणारा तूच आहेस, आरोग्य देणारा तूच आहेस, आणि माझ्या लेकरांची काळजी घेणारा तूच आहेस, आणि माझ्या परिवाराचा प्रमुख तूच आहेस. तूच माझ्या परिवाराची काळजी घेणारा देव आहेस. अशी मी प्रार्थना केली त्या ठिकाणी. आणि प्रभूला मी क्षमा मागितली की प्रभू येशू, मी माझे शब्द आता मागे घेतो. माझे शब्द जे चुकून माझ्या तोंडातून गेलेले आहेत त्याची क्षमा कर. हे काम करत असताना मी बोललो, पण ते शब्द तू विसरलेला नाही. खरोखर आमची केलेली प्रार्थना देव विसरत नाही, आणि तो आमच्या प्रार्थनेचं उत्तर आम्हाला देतोच. अशी मी प्रार्थना केली. त्याच्यानंतर अर्ध्या तासाने मला एक कुटुंब भेटायला आलं आणि दारावर आवाज आला. म्हणलं कोण आहे बघ. आणि तिने दार वाजवलं, उघडलं, आणि एक कुटुंब मला भेटायला आलं. आणि त्यांनी बऱ्याचशा गोष्टी माझ्यासाठी घेऊन आले होते. तर ते मला माहित नव्हतं की माझ्यासाठी आणलं का काय. तर मी त्यांना विचारलं कुठं आले होते, कुठं. म्हणलं बाजारला गेले होते का. म्हणजे नाही, मी तुमच्याकडेच आलो होतो. म्हणलं एवढे पिशव्या, एवढ्या गोण्या बिण्या काय घेऊन आले तुम्ही, म्हणलं एवढं नाही का. म्हणले नाही. तर त्या व्यक्तीने मला असं सांगितलं की प्रभू येशू माझ्या रात्री स्वप्नामध्ये आला आणि त्याने सांगितलं की माझ्या लेकराला या गोष्टीची गरज आहे, तू आणि या गोष्टी त्याला घेऊन जा. आमेन. आणि खरोखर त्या ठिकाणी मी रडलो, खूप रडलो. देव आपली काळजी वाहणारा देव आहे. की त्या ठिकाणी त्यांनी मला पहिलं मी उघडून आणलं. तर अर्धारी माणसाला भेटायला येताना माणसं बेकरी प्रोडक्ट्स आणतात, बिस्किट आणतात, सफरचंद वगैरे, काहीतरी फ्रूट आणतात, काहीतरी आणतात. पण ज्या गोष्टी माझ्या घरामध्ये नव्हत्या, त्यांनी तांदळाची गोणी, तूर डाळ, ज्या डाळीचे पदार्थ ते डाळ, साखर, ज्या किराणा गोष्टी माझ्या घरामध्ये नव्हत्या, बरोबर त्याच गोष्टी त्यांच्या पिशवीमध्ये निघाल्या. आणि त्या दिवशी देवाने त्या दिवसापासून माझी काळजी घ्यायला सुरुवात केली. तर देव त्या दिवसापासून तर आजपर्यंत माझी काळजी घेत आहे. म्हणजे आजारपण असो, काही असो, तो देव आपली काळजी घेण्यासाठी. म्हणून विशेष करून आजारपणामध्ये असणाऱ्या प्रियजनासाठी महत्वाची गोष्ट आहे. जर पालक साहेबांना तो असाध्य आजारपणातून बाहेर काढू शकतो, तर आपल्याही जीवनामध्ये तो अलौकिक सामर्थ्याने आपलं आरोग्य देण्यासाठी समर्थ आहे. केवळ आमचा मजबूत विश्वास त्याच्यावर असायला पाहिजे. दुसरी गोष्ट, अनेकदा आम्ही आर्थिक अडचणीतून जातो, नैराश्यातून जातो, परंतु जसं पालक साहेबांनी सांगितलं, जो आमचा यहोवा इरे, आमच्या गरजा पूर्ण करणारा देव आहे, त्याच्यावर विसंबून राहा. जसे त्यांच्या अद्भुत रीतीने परमेश्वराने गरज पूर्ण केली, तसं आपल्या देखील गरजा तो पूर्ण करण्यासाठी तो समर्थ देव आहे. म्हणून या दिवसामध्ये आजारपणाने खचून न जाता आम्ही आपला मजबूत विश्वास त्याच्यावर ठेवावा. कारण जो यहोवा राफा, जो आम्हाला आरोग्य देणारा देव आहे, जो यहोवा राफा आम्हाला व्याधीमुक्त करणारा देव आहे, तो देव जे प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी फटके खाल्ले, त्याला बसल्या फटक्याद्वारे जे आरोग्य आम्हाला प्राप्त होतं, ते काल देखील तो देण्यास समर्थ आहे, आज देखील देण्यास समर्थ आहे, आणि भविष्यात देखील देण्यासाठी समर्थ आहे. आणि म्हणून दैवी आरोग्यावर विश्वास ठेवा, प्रभू येशूवर मजबूत विश्वास ठेवा. देव आपल्याही जीवनामध्ये अलौकिक काम केल्या वाचून राहणार नाही. आणि म्हणून विशेष करून पाळक साहेबांनी जो आपला मौल्यवान वेळ दिला आणि त्यांची साक्ष
जी असंख्य लोकांसाठी आशीर्वादाची कारण झाली, आपल्याही जीवनामध्ये या साक्षीद्वारे परमेश्वर अलौकिक काम करो. या साक्षीद्वारे आपला विश्वास परमेश्वर मजबूत करो आणि देवबाप आपल्याही जीवनामध्ये जसं त्यांनी म्हटलं की आजार मरणासाठी नव्हे तर देवाच्या गौरवासाठी आहे, अशा गौरवयुक्त साक्षी जरूर कळवा. जरूर त्या ठिकाणी त्या माध्यमातून आपल्याही जीवनामध्ये प्रभूने जे अलौकिक कामं केले ते इतरांना सांगा, ज्याद्वारे अनेकांचा विश्वास वाढला आहे. पाळक साहेब, तुम्ही जो आपला मौल्यवान वेळ दिला आणि आपली साक्ष सर्व प्रियजनांसाठी विशेष करून आम्हा सर्वांसमोर दिली, त्याबद्दल प्रभूचे आणि तुमचे देखील आभार. या साक्षीद्वारे देवबाप अनेकांच्या जीवनामध्ये त्यांचं तारण करो, अनेकांच्या जीवनाला एका मजबूत विश्वासामध्ये बदलो आणि अनेकांना या साक्षीद्वारे देव आरोग्य देव हीच देवाचरणी प्रार्थना. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड.